तर कोकणामध्ये इकडे नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला होता आणि त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिले। आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नसून भाजपनंच नारायण राणेंना ताकद दिली। उलट केसरकरांनी 2014 मध्ये नारायण राणेंना संपवण्याचा कट केला असा आरोप नितेश राणेंनी केला, तर तो लढा व्यक्ती विरोधात नव्हता असं स्पष्टीकरण दीपक केसरकरांनी दिलंय। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लाट जी आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला। अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी, पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला। भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं, भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं, भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना, आम्ही असो आमचे सहकारी असो, आम्हाला बरोबर घेतलं, आशीर्वाद दिला, प्रत्येकाला पदं दिली, मला आमदार केला, मला मंत्री केलं, सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं। ह्याच भारतीय जनता पक्षाने केलं, ह्याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं, ह्याच आदरणीय अमित शाह साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे। एक गोष्ट अशी आहे की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, हे मी अनेक वेळेला ठासून सांगितलेलं आहे। शांततेसाठी तो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये। पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची, भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या। त्याच्यानंतर कधीही असं झालेलं नाहीये आणि ती शांतता प्रस्थापित झाल्यामुळे तो लढा तिथं पूर्णत्वाला गेलेला आहे। त्याच्यानंतर मी कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत काहीही बोललेलो नाही आणि पुढे सुद्धा बोलणार नाही।